लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच आता धमक्या आणि अरेरावीचा सामना करावा लागणार का? सत्तेची ताकद मिळाल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी पत्रकारांशी उर्मट भाषा वापरणे हीच का लोकप्रतिनिधींची नवी संस्कृती? आणि आता प्रश्न असा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नव्या खासदारांना फक्त पाठीशी घालणार की शिस्तीचा धडा शिकवणार? शिवसेना शिंदे गटात नुकत्याच प्रवेश केलेल्या 6 खासदारांपैकी काहींचा पत्रकारांशी झालेल्या वादामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याआधी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता खासदार बंडू जाधव यांच्यावरही पत्रकारांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण ते बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गाडीत घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची? बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या गांडीत गेलं. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. माझं विचारणं काय विचारायचं? खासदार साहेब पुरा महाराष्ट्राचं उत्तर घेतलंय का? मी सगळं हे घेतलंय. काय विचार माझ्यापुरतं विचारा. या सगळ्या प्रकाराची माहिती घेतो, सविस्तर माहिती घेतो आणि मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच. परंतु संजय दिना पाटील खासदारांची माझी चर्चा झाली. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती. मी पत्रकारांचा अपमान, नेहमी पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तोडवून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही. आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांचे अपमानजनक, तर आपण पत्रकारांची व्यक्त केला जात आहे. पत्रकारांचे म्हणणे आहे की लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशी संयमाने आणि आदराने संवाद साधणे अपेक्षित असते. याच पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. ते या प्रकरणाची केवळ सारवासारव करणार की संबंधित खासदारांना स्पष्ट शब्दात तंबी देऊन पत्रकारांचा सन्मान राखण्याचा संदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी. त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते हे पाहणे